तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया रिसेंट इनिशिएटिव्स इन एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट. फर्स्टली काय स्टार्टअप इंडिया मीनिंग अ स्टार्टअप इज डिफाइंड ॲज अन एंटिटी हॅव्हिंग हेडक्वार्टर इन इंडिया. म्हणजे तुम्ही जी कंपनी स्टार्ट करणार त्याची एंटिटी इंडियामध्ये आहे, विच वॉज ओपन लेस दॅन 10 years अगो, जी 10 वर्षापेक्षा आधी ओपन झालेली पाहिजे, अँड हॅज अन ॲन्युअल टर्नओव्हर ऑफ लेस दॅन ₹100 crores, आणि जिचा ॲन्युअल टर्नओव्हर म्हणजे वर्षाचा टर्नओव्हर 100 crore कमी पाहिजे. अंडर दिस इनिशिएटिव्ह द गव्हर्नमेंट हॅज ऑलरेडी लॉन्च फर्स्ट मेड प्रोग्राम टू हेल्प इंडियन एंटरप्रेनर्स टू बिल्ड 10 lakh मोबाईल ॲप स्टार्टअप्स. इंडियाने ह्याच्या आधीही नवीन प्रोग्राम्स ॲड केले आहे. त्याच्यामध्ये काय आहे, मेड प्रोग्राम टू हेल्प नवीन नवीन ॲप्स तयार करण्यासाठी 10 लाख मोबाईल ॲप्स तयार करण्यासाठी इंडियाचे गव्हर्नमेंटने हा प्रोग्राम काढलेला का होता, फर्स्ट मेड किंवा आय मेड प्रोग्राम. द मुद्रा बँक स्कीम प्रधानमंत्री मुद्रा योजना इज अन इनिशिएटिव्ह बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया विच एम्स प्रोव्हाइड. तिचं एम काय होतं मुद्रा स्कीमचं, ज्याने मायक्रो फायनान्स प्रोव्हाइड करणे, लो इंटरेस्ट रेट कमी इंटरेस्ट रेट असला पाहिजे, टू एंटरप्रेनर्स फ्रॉम लो सोशिओ इकॉनॉमिक बॅकग्राऊंड. जे छोट्या छोट्या जागेवरनं आले त्यांना काय करणं, सोशिओ इकॉनॉमिक बॅकग्राऊंड म्हणजे जस्ट लाईक आता गावचं असेल कोणतरी किंवा त्यांच्याकडे फायनान्स कमी असेल त्यांच्यासाठी. वन ऑफ द ऑब्जेक्टिव्ह ऑफ द इंडियन गव्हर्नमेंट इज टू मेक इंडिया अ नेशन ऑफ जॉब क्रिएटर्स इन्स्टेड ऑफ जॉब सीकर्स. जॉब तयार करणारं नेशन असलं पाहिजे इंडिया, नाही की जॉब शोधणारं. दस द गव्हर्नमेंट वॉन्ट्स टू इनकरेज एंटरप्रेनरशिप अँड टू प्रमोट इनोव्हेशन. म्हणून गव्हर्नमेंट काय करत होतं, इनकरेज करत होतं एंटरप्रेनरशिपसाठी आणि प्रमोट इनोव्हेशन सुद्धा देत होतं. It aims at creating such an ecosystem which will be conducive to for the growth of startups in India. ती काय असू शकते, कंडिसिव्ह म्हणजे लाभदायक असू शकते गव्हर्नमेंटची बिझनेसची ग्रोथ होण्यासाठी इंडियामध्ये. स्टार्टअप इंडिया इज अन इनिशिएटिव्ह ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. इट वॉज लॉन्च इन 2016. हे इंडिया इनिशिएटिव्ह कधी आलेले, 2016 मध्ये. अंडरलाईन करून ठेवा, तुम्हाला फिलअप्सला विचारू शकतात. इट एम्स ॲट बिल्डिंग अन इकोसिस्टम विच विल नर्चर स्टार्टअप्स इन द कंट्री. म्हणजे ते पुढे नेऊ शकतात या स्टार्टअप्सना, सो दॅट सस्टेनेबल इकॉनॉमिक ग्रोथ अँड लार्ज स्केल एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज कॅन बी जनरेटेड. म्हणजे इकॉनॉमीची ग्रोथ सुद्धा होईल आणि एम्प्लॉयमेंट पण तयार होईल आपल्यासाठी. Thus, the government of India has announced Startup India Action Plan that focuses on the following areas. Areas कुठचे होते ज्याच्यावरती त्यांनी फोकस केलेला, फर्स्ट आहे सिम्प्लिफिकेशन अँड हँड होल्डिंग. जसं काय हिअर कंप्लायन्स प्रोसिजर फॉर स्टार्टअप विल बी मेड इझी. स्टार्टअपच्या ज्या प्रोसिजर असतात त्या इझी करू शकतात, हे सिम्प्लिफिकेशन होतं. सिमिलरली इफ नेसेसरी वाइंडिंग अप विल ऑल्सो अलाउ फॉर फास्ट ट्रॅक बेसिस. म्हणजे तुम्ही सुरू करायलाही सोपं जाईल आणि वाइंड अप म्हणजे बंद करतानाही बिझनेस काही अडथळे येणार नाहीत. फाइंड अँड सपोर्ट इन्सेंटिव्स. गव्हर्नमेंट विल पार्टिसिपेट इन द फंडिंग प्रोसेस इनडायरेक्टली ॲज वेल ॲज टॅक्स एक्झम्पशन्स. इनडायरेक्टलीही आपल्याला गव्हर्नमेंट सपोर्ट करतं आणि टॅक्स एक्झम्पशन्स म्हणजे टॅक्स पे करण्यापासून कमी होतं, आपल्याला टॅक्स कमी पे करावा लागतो. विल बी अलाउड इन, कशामध्ये अलाउड असतो टॅक्स कमी पे करायला, कॅपिटल गेनमध्ये आणि इन्कम टॅक्स एक्सेट्रा. देन आहे थर्ड आहे इंडस्ट्री अकॅडेमिया पार्टनरशिप अँड इन्क्युबेशन. इन्क्युबेशन म्हणजे अंडी आपोआप त्याच्यातून पिल्लू काढण्याची मशीन असते, त्याला इन्क्युबेटर म्हणतात. अंडर दिस इनिशिएटिव्ह गव्हर्नमेंट इज प्रोपोजिंग टू इंट्रोड्यूस स्टार्टअप फेस्ट असतो, त्याच्यामध्ये खूप सारे ज्यांना बिझनेस करायचा असतो ते युवक एकत्र येतात, ते वेगवेगळे आयडियाज देतात. टू प्रोव्हाइड प्री इन्क्युबेशन ट्रेनिंग दिली जाते. टू सेटअप इन्क्युबेटर्स विथ द हेल्प ऑफ प्रायव्हेट सेक्टर टू लॉन्च इनोव्हेशन अँड फोकस प्रोग्राम फॉर द स्टुडंट्स अँड सो ऑन. हे इन्क्युबेटर्ससाठी होतं. इन्क्युबेटर म्हणजे डायरेक्टली आपण कोंबडीची पिल्लं काढतात इन्क्युबेटरमध्ये ठेवून. ओके, नेक्स्ट आपण बघूया डायरेक्ट, कारण ह्याच्यामध्ये फक्त त्यांनी ऑब्जेक्टिव्ह ऑफ स्टार्टअप म्हणजे वेगवेगळ्या किती पैसे दिले किंवा मग किती इयर्ससाठी होतं तेच सांगितले. स्टार्टअप इंडिया इकोसिस्टीम म्हणजे आता बघा, स्टार्टअप इंडिया स्कीम फॉर फायनान्सिंग SC/ST और वुमन एंटरप्राइज. SC/ST जी लोक आहेत किंवा वुमन असतील, जेव्हा एखादी लेडीज जर तिला एंटरप्रेनर म्हणजे तिचा बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर त्यांच्यासाठी काय काय आहे ते काय काय स्कीम्स आहेत त्या दिल्या आहेत. फर्स्ट काय ऑब्जेक्टिव्ह ऑफ द स्टँडअप इंडिया स्कीम.
The objective of Stand Up India scheme is to facilitate bank loans within the 10 lakh and rupees 1 crore at least scheduled caste or scheduled tribe borrower and at least one woman borrower per bank branch of setting ऑफ ग्रीनफील्ड एंटरप्राइज. म्हणजे काय सांगितलं त्याने पूर्ण, आपल्याला 10 लाख ते 1 करोड पर्यंत लोन भेटतं जर आपण SC ST किंवा वुमन असू तर आपल्याला कितपर्यंत भेटणार, 10 लाख ते 1 करोड पर्यंत. दिस एंटरप्राइज मे बी द मॅन्युफॅक्चरिंग सर्व्हिस और ट्रेडिंग सेंटर. ही एखादी मॅन्युफॅक्चरिंग असली पाहिजे, सर्व्हिस प्रोव्हायडर असली पाहिजे किंवा ट्रेडिंग सेंटर असू शकतं. इन केस ऑफ नॉन इंडिव्हिज्युअल, जर एखादा इंडिव्हिज्युअल नसेल एंटरप्राइज तर त्याचं कसं असलं पाहिजे, त्या एंटरप्राइज म्हणजे त्या बिझनेसचा 51% शेअर कोणाकडे असले पाहिजेत, आयदर SC ST और वुमन एंटरप्रेनर. म्हणजे जर एखादा माणूस असेल तो स्वतः SC ST कास्टचा नसेल पण त्याला हे फायदे हवे, त्याला लोन हवे, तर त्याचे शेअर्स, त्याचे 51% शेअर्स ज्याच्याकडे असतील म्हणजे त्याच्या मालकीची ती कंपनी झाली, तो SC ST कास्टवाला असला पाहिजे किंवा एखादी लेडीज असली पाहिजे. देन इलिजिबिलिटी बघूया, म्हणजे काय काय आवश्यक असतं. SC ST और वुमन एंटरप्रेनर, जो कोणी असेल SC ST किंवा वुमन असेल ते 18 इयर्स पेक्षा जास्त पाहिजे. लोन्स अंडर द स्कीम आर अवेलेबल फॉर ओनली ग्रीनफील्ड प्रोजेक्ट. ग्रीनफील्ड प्रोजेक्ट इकॉनॉमिक प्रोजेक्टसाठी अलाउड आहेत फक्त. ग्रीनफील्ड सिग्निफाईज द फर्स्ट टाइम व्हेंचर ऑफ द बेनिफिशियरी इन द मॅन्युफॅक्चरिंग ऑफ सर्व्हिसेस और ट्रेडिंग सेंटर. ऑफकोर्स ते वरचंच आहे. ते व्हेंचर कसले असले पाहिजेत, मॅन्युफॅक्चरिंग असलं पाहिजे, सर्व्हिस सेक्टर असलं पाहिजे किंवा स्टेक होल्डर्स ट्रेडिंग सेक्टर असलं पाहिजे. थर्ड आहे, इन केस ऑफ नॉन इंडिव्हिज्युअल एंटरप्राइजेस 51% ऑफ द शेअर होल्डिंग अँड कंट्रोलिंग स्टेक शुड बी, वरचंच सांगितलंय पुन्हा, त्याचा 51% शेअर SC ST किंवा वुमन एंटरप्रेनर. नेचर ऑफ लोन काय, तेच आहे कंपोजिट लोन बिटवीन 10 लाख अँड अप टू 1 करोड. 10 लाख किंवा 1 करोड पर्यंत भेटणार. पर्पज काय असतं, फॉर सेटिंग अप न्यू एंटरप्राइज इन मॅन्युफॅक्चरिंग ट्रेडिंग सर्व्हिस सेक्टर बाय SC ST और वुमन. पुन्हा तेच आहे की नवीन एंटरप्राइज, नवीन बिझनेस तयार करणं कोण असणार, SC ST आणि वुमन एंटरप्राइज वुमन असेल तर. देन आहे साईज ऑफ लोन. लोन किती, कंपोजिट लोन ऑफ 75% प्रोजेक्ट कॉस्ट इन्क्लुझिव्ह टर्म लोन अँड वर्किंग कॅपिटल. 75% आपल्याला भेटू शकतं, जेवढा प्रोजेक्ट आहे त्याला लागणाऱ्या पैशापैकी 75% आपल्याला भेटू शकतो. कधी, टर्म लोन आणि वर्किंग कॅपिटल. हावेवर it will not be applicable if the borrowers contributing along with the conversion support from any other scheme exceeds 25% of the project cost. तुम्हाला 75% नाही भेटणार केव्हा, जर तुमचा जो अदर पार्टनर असेल त्याने 25% पे केले तर. कळलं, त्याने 25% पे केले तर. नेक्स्ट काय, इंटरेस्ट रेट. इंटरेस्ट रेट बघूया आपण. द रेट ऑफ इंटरेस्ट वुड बी लोएस्ट ॲप्लिकेबल रेट ऑफ द बँक ऑफ दॅट फॉर दॅट कॅटेगरी. हे जे कॅटेगरी असते SC ST किंवा वुमनसाठी, त्यांच्यासाठी इंटरेस्ट रेट खूप कमी असतो. सेक्युरिटी बिसाइड्स प्रायमरी सिक्युरिटी प्लस द लोन मे बी सिक्युअर्ड बाय कोलॅटरल सिक्युरिटी. एक तर कोलॅटरल सिक्युरिटी थ्रू आपलं लोन सिक्युअर्ड राहू शकतं, म्हणजे तुम्ही काहीतरी गहाण ठेवणार. और गॅरंटी ऑफ क्रेडिट गॅरंटी फंड स्कीम फॉर स्टँड अप इंडिया लोन्स ॲज डिसाइडेड बाय द बँक्स. बँककडे 2 ऑप्शन असतात, एक तर गॅरंटी कोलॅटरल सिक्युरिटी थ्रू घेऊ शकतात किंवा CGFSIL स्कीम थ्रू. Repayment, the loan is repayable in 7 years with a maximum moratorium period of 18 months. आता 7 years मध्ये तुम्हाला रिपे करायचंच असतं, त्याच्यामधून परत जर वाढवला त्याने पिरियड तर तो जास्तीत जास्त 18 मंथचा असू शकतो. देन आहे वर्किंग कॅपिटल. फॉर विड्रॉवल ऑफ वर्किंग कॅपिटल अप टू 10 लाख, 10 लाखापर्यंत तुम्ही वर्किंग कॅपिटल काढू शकता. द सेम मे बी सँक्शन बाय द वे ऑफ ओव्हरड्राफ्ट थ्रू काढू शकता. रुपे डेबिट कार्ड इज टू बी इश्यूड फॉर कन्व्हिनियन्स फॉर ऑफ द बॉरोवर. डेबिट कार्ड इश्यू केलं जातं बॉरोवर्सना, म्हणजे आपण जर लोन घेतलं असेल तर आपल्याला डेबिट कार्ड देणार ते रुपे असं. वर्किंग कॅपिटल विल लिमिट अबव 10 लाख. जर 10 लाखापेक्षा जास्त विड्रॉ करायचं असेल वर्किंग कॅपिटल, सँक्शन कशा थ्रू करावं लागतं, कॅश क्रेडिट लिमिट, टू बी सँक्शन बाय वे ऑफ कॅश क्रेडिट लिमिट. देन आहे मार्जिन मनी. द स्कीम इन्व्हिसेजेस. आता जर कुठचा आता असा काळ आला की विचार करावा लागेल, त्याच्यामधलं काय करावं लागेल, विचार करण्याचा जी स्कीम असते, म्हणजे जर एखादी
आपण बोलतो कंपनी कुठचा तरी फंड तयार करून ठेवते, CR असतो, कंपनीचा रिझर्व असतो, की कुठच्या रिस्कचा जर सपोज काळ आला तर इक्विटी शेअर्स होल्डर्सना, प्रिफरन्स शेअर्स होल्डर्सना, डिबेंचर होल्डर्सना आपल्याला पैसे पे करावे लागतात. ते पैसे कुठून पे करतात, तर कंपनीकडे रिझर्व असतो. तसं ह्या स्कीममध्ये काय होतं, मार्जिन मनी म्हणजे 25% मनी काय केला जातो, बाजूला ठेवला जातो, विच कॅन बी प्रोव्हाइडेड इन कन्व्हर्जन्स विथ द इलिजिबल सेंट्रल अँड स्टेट स्कीम्स. कन्व्हर्जन्स म्हणजे एका स्टेट आणि सेंट्रल स्कीम्स दोघांमधलं कोणतरी एकत्रित येऊन 25% मार्जिन मनी काढून ठेवतं. नेक्स्ट आहे ॲग्रो टुरिझम. वाचूनच कळते म्हणजे रुरल, गावच्या साईडला. मीनिंग इन अन इन्क्रीजिंगली मेकनाइज वर्ल्ड, आताची जे वर्ल्ड आहे म्हणजे पूर्ण मेकनाइज मशिनरीज, मेनी पीपल हॅव लॉस्ट टच विथ हाऊ देअर फूड इज प्रोड्यूस. खूप सारे लोक विसरले की आपण आधीचं जेवण कसं करायचो, म्हणजे जसं की भात लावणी असेल, वेगवेगळे असतील, गहू, मके, कांदे. आजकाल कोण जास्त शेती करत नाही. ऑर द रिजन वेअर इट ओरिजिनेटेड, आणि आपल्या गाव साईडला म्हणजे खूप जास्त जात नाही, मुंबई किंवा शहराच्या ठिकाणी येतात. ॲग्रो टुरिझम ऑफर्स टुरिस्ट अ चान्स टू रिकनेक्ट विथ द लँड अँड प्रोव्हाइड्स अ हँड्स ऑन एक्सपिरियन्स विथ द लोकल फूड्स. मग ॲग्रो टुरिझममध्ये काय होतं, अशा लोकांना ज्यांना ॲग्रिकल्चरमध्ये इंटरेस्ट आहे, त्याच्यात काही ना काही नवीन करायचं, त्यांना काय करतात, एक चान्स देतात. त्याच्यामुळे करू शकते त्यांच्या मातीत पुन्हा येऊ शकतात, ते पुन्हा ते फूड तयार करू शकतात. ॲग्रो टुरिझम ॲक्टिव्हिटीज इन्क्लूड, त्याच्यामध्ये काय काय इन्क्लूड असतं, पिकिंग, फ्रुट्स काढणे, टेंडिंग बीज, देन मिल्किंग काव्स अँड अदर एज्युकेशनल पर्स्युट्स. ॲग्रो टुरिझम फोकसेस ऑन ट्रॅव्हल दॅट इज इम्पॉवरिंग द लोकल कम्युनिटीज. ते एम्पॉवर म्हणजे मोठ्या प्रमाणात मदत करतं लोकल कम्युनिटीजला, बोथ सोशियली अँड इकॉनॉमिकली, सोशियली पण आणि इकॉनॉमिकली पण. रेकग्नायझिंग द नीड ऑफ टू डायव्हर्सिफाय देअर फार्म प्रोडक्ट्स अँड सप्लिमेंट देअर ॲग्रिकल्चरल इन्कम्स. त्याच्यामुळे काय होतं, त्यांना त्यांचे फार्म प्रोडक्ट्स असतात ते डायव्हर्सिफाय म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने वापरू शकतो आपण. सप्लिमेंट अँड त्यांचा ॲग्रिकल्चरचा जो इन्कम असतो त्याला अजून एक सप्लिमेंट म्हणजे अजून एक आधार भेटतो. मेनी फार्मर्स कन्सिडर ॲग्रो टुरिझम ॲज अ वन इन्कम ऑप्शन फॉर द लॉंग टर्म सस्टेनेबिलिटी. खूप साऱ्या काळासाठी ॲग्रो टुरिझम हा एक इन्कमचा ऑप्शन आहे ऑफ देअर फार्म्स. द ॲग्रो टुरिझम कॅन सपोर्ट ॲग्रिकल्चरल इकॉनॉमी वेन लोकल प्रोड्युसर्स कॅन नो लॉंगर कम्प्लीट इकॉनॉमिकली. ॲग्रो टुरिझम हे सपोर्ट आहे कधी, जेव्हा जे लोकल टू प्रोड्युसर्स असतात, साधे शेतकरी असतील किंवा अजून कोण असतील प्रोड्यूस करणारे, ते जास्त काळासाठी एखादी इकॉनॉमिकली म्हणजे आता दुष्काळ येईल किंवा मग जास्त पाऊस पडतो, ते कसतात इकॉनॉमिकली आपले ॲग्रिकल्चर्स काय होतात, ॲग्रिकल्चरर्स म्हणजे जी शेतीवाडी करणारी लोक असतात ते इकॉनॉमिकली खूप खाली जातात, म्हणजे त्यांना खूप सारं नुकसान सहन करावं लागतं. तर ते काय म्हणतात, ॲग्रो टुरिझम हा एक प्रकारचा त्यांच्यासाठी त्यातला बचाव करणारा पार्ट आहे. आता डेफिनेशन, द स्मॉल लँड होल्डर्स आर द मोस्ट प्रिशियस पार्ट ऑफ अ स्टेट. ऑफकोर्स शेतकरी हा देशाचा देशाचा खूप महत्त्वाचा प्रिशियस पार्ट आहे. स्टेट असेल, स्टेट म्हणायला येते पण ऑफकोर्स जगासाठीच आहे तो. डेफिनेशन, ॲग्रो टुरिझम इज द आयडिया ऑफ ब्रिंगिंग अर्बन रेसिडन्स टू रुरल एरियाज फॉर द लेस्युअर ट्रॅव्हल अँड स्पेंडिंग. ॲग्रो टुरिझम हे असं आयडिया आहे जी अर्बन म्हणजे शहरातल्या लोकांना गावात आणून त्यांना तिथे राहायला, ट्रॅव्हल करायला आणि तिथे त्यांचा टाइम स्पेंड करायला शिकवते. ओके, नेक्स्ट काय मग, ॲग्रो टुरिझम दोन डेफिनेशन बस आहेत. नेक्स्ट बघूया आपण ॲग्रो टुरिझम इन महाराष्ट्र. द स्टेट महाराष्ट्र इज द पायोनियर स्टेट. पायोनियर म्हणजे महत्त्वाचा स्टेट टू डेव्हलप अँड प्रमोट ॲग्रो टुरिझम इन द कंट्री. ऑफकोर्स महाराष्ट्रात मोस्ट ऑफ पिकं घेतली जातात किंवा शेतकऱ्यांचा देश आहे. ॲग्री टुरिझम or ॲग्रोटुरिझम as it defined most broadly involves any agriculturally based operations or activity that brings visitor into a farm. त्या असतात जास्तीत जास्त कुठच्या ॲक्टिव्हिटीज असतात जेणेकरून फार्मर्स किंवा देशातली जी शहरातली जी लोक आहेत ती गावाकडे येतील आणि इथे फार्ममध्ये राहतील किंवा फार्ममध्ये नवीन नवीन कामं करतील. ॲग्री टुरिझम इज अ फार्म like tourism
that is considered the growth industry in many parts that the world including India, Australia, Canada. कुठे कुठे घेतलं जातं हे? इंडिया, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, the United States and Philippines. Okay. Besides growing and selling products, growing वाढवणे आणि सेल करणे products, there are many other important aspects to managing a farm business. बनवणे आणि सोल्ड करणे म्हणजे विकणे हाच एक बिझनेस एवढंच नसतं फार्मिंगमध्ये. तर अजून काय काय असतं? बिझनेस प्लॅनिंग, फाइंडिंग लँड, प्लॅनिंग करणं, लँड म्हणजे जागा शोधणं, मॅनेजिंग एम्प्लॉईज बघणे, रेकॉर्ड कीपिंग कधी कुठची किती धान्य लागली, किती बियाणं लागली, किती पाणी द्यावं लागतं. ॲधरिंग टू रूल अँड रेग्युलेशन्सनी मागावं लागतं. इन्शुरिंग क्रॉप्स अँड प्रिपेरिंग फॉर रेनी डे आले तर मध्येच पाऊस पडतो तर त्याच्यासाठी कापून ठेवणे किंवा मग साठवलेला धान्य साठा असेल तर एका चांगल्या ठिकाणी ठेवणे जिथे पाऊस लागत नाही. अँड रिटायरमेंट ऑल फॉल अंडर द हेडिंग ऑफ द फार्म मॅनेजमेंट. रिटायरमेंट म्हणजे लास्टची जी स्टेज असते ती. ॲक्टिव्हिटीज इन ॲग्रोटुरिझम अँड नेचर टुरिझम एंटरप्राइज माइट इन्क्लूड. ह्याच्यामध्ये काय कसं? आउटडोर रिक्रिएशन, ऑफकोर्स ट्रेकिंग, फिशिंग, हंटिंग, वाईल्ड लाईफ स्टडी, हॉर्सबॅक रायडिंग, एज्युकेशनल एक्सपिरियन्सेस, एंटरटेनमेंट, हॉस्पिटॅलिटी सर्व्हिसेस, ऑन फॉर्म डायरेक्ट सेल्स अशी असतात. देन काय? हॅपी कस्टमर्स विल डेफिनेटली रिटर्न. जे हॅपी कस्टमर्स असतात ज्यांना या स्कीममध्ये येऊन आनंद होतो ते ऑफकोर्स पुन्हाच येतील. दे विल ऑल्सो टेल देअर फ्रेंड्स अँड फॅमिली अबाउट फार्म. ते त्यांच्या फॅमिलीला आणि फ्रेंड्सना पण सांगतील तुम्ही पण या स्कीममध्ये या. फार्मर्स कॅन ॲड व्हॅल्यू टू गेस्ट एक्सपिरियन्स बाय ऑफरिंग द रिफ्रेशमेंट्स. आता फार्मर्स काय करू शकतात? त्या जे काही गेस्ट असतील, ॲग्री टुरिझम म्हणजे जे टुरिस्ट करायला येतील आपल्याकडे फार्मर्सकडे किंवा शेतीच्या ठिकाणी जे फिरायला येतात आपण बघितलं ते काय करू शकतात? आपण फार्मर्स काय करू शकतात? त्यांना रिफ्रेशमेंटसाठी वेगवेगळ्या आता काय काय गावच्या खासियत असतात. आता जर बाहेरून कोणतरी आलो आउट ऑफ महाराष्ट्र तर त्यांना वेगवेगळी कुठे फिरायला न्या किंवा मग आपल्या घरचं काहीतरी स्पेशल खायला दिलं तर रिफ्रेशमेंट असते किंवा एक ऑफरिंग असते त्याच्यासाठी. दे कॅन सिलेक्ट प्रोडक्ट्स दॅट कॉम्प्लिमेंट वॉट दे प्रोड्यूस ऑन फार्म. म्हणजे जे ज्यांनी काही प्रोड्यूस केले ते बनवले त्यातलं ते कुठचाही प्रोडक्ट कॉम्प्लिमेंट म्हणून घेऊ शकतात. सच एज मिल्क ऑर बटर सॅम्पल, दूध किंवा बटरचं सॅम्पल, फ्रेश फ्रूट ज्यूस एक्सेट्रा. विथ द क्रिएटिव्हिटी फार्मर्स कॅन एक्सपांड देअर रिक्रिएशन एंटरप्राइजेस. अशी जर काही क्रिएटिव्हिटी असेल तर ते काय करू शकतात? त्यांची फार्मिंग एंटरप्राइज आहे ती मोठी करू शकतात. दो फन एंटरटेनिंग ॲक्टिव्हिटीज सच एज कॉन्टेस्ट, ॲडल्ट अँड चिल्ड्रन क्लासेस और गेम्स. अशाच थ्रू ते काय करू शकतात? वेगवेगळे कॉन्टेस्ट भरवू शकतात. ॲडल्ट आणि चिल्ड्रनचे काही क्लासेस घेऊ शकतात, गेम्स घेऊ शकतात. चिल्ड्रन लव स्ट्रॉ मॅजेस, पम्पकिन पेंटिंग ऑन स्केअरक्रो मेकिंग म्हणजे तो पुतळा असतो ना शेतामध्ये. ॲडल्ट्स मे एन्जॉय हिस्टॉरिक डिस्प्लेस और क्लासेस ऑन द पेंटिंग. अशा पेंटिंगचे पण क्लासेस घेऊ शकतो असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता आपण बघतोय एंट्राप्रेनर्स. आता वरपर्यंत आपण बघत होतो एंटरप्रेनर, आता बघतोय एंट्राप्रेनर्स. An entrepreneur is an employee who has authority and support of his company employer to implement his own innovative and creative ideas. आता एंटरप्रेनर हा एक असा एम्प्लॉई आहे त्याला अथॉरिटी असते आणि फुल सपोर्ट असतो त्याच्या कंपनीचा किंवा त्याच्या एम्प्लॉयरचा त्याच्या ओन इनोव्हेटिव्ह आणि क्रिएटिव्ह ज्या आयडिया असतील त्या कंपनीसाठी यूज करायला. हिज आयडिया ऑर प्रोडक्ट मे नॉट अर्न इमिजिएट रेव्हेन्यू फॉर द कंपनी. त्याच्या आयडिया असतील किंवा त्याचा प्रोडक्ट असेल ते इमिजिएट म्हणजे लगेच कंपनीसाठी रेव्हेन्यू अर्न करूही शकतात किंवा कदाचित करूही शकत नाहीत. स्टील द एम्प्लॉईज कीप्स रिसिव्हिंग हिज सॅलरी. रेव्हेन्यू रिसिव्ह झाला किंवा नाही झाला तरी त्याला सॅलरी भेटणार. सो द मेन डिफरन्स बिटवीन द एंट्राप्रेनर अँड एंटरप्रेनर दॅट later takes financial risk while the entrepreneur does not have to invest any capital from his pocket. दोघं पण फायनान्शियली रिस्क घेतात पण काय करतो एंटरप्रेनर म्हणजे जो बिझनेसमॅन असतो ओनर असतो तो काय करतो कॅपिटल इन्व्हेस्ट करतो त्याच्यासाठी. एंटरप्रेनर कॅपिटल इन्व्हेस्ट करत नाही, तो जस्ट त्याचे आयडियाज देतो. द कंपनी प्रोव्हाइड्स द इन्फ्रास्ट्रक्चर. कंपनी सर्व इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हाइड करते. मेनी लार्ज ऑर्गनायझेशन हॅव डेडिकेटेड रिसर्च अँड डेव्हलपमेंट डिपार्टमेंट्स
वेअर एम्प्लॉईज आर इनकरेज यूज देअर क्रिएटिव्ह ॲबिलिटीज. आता ज्या मोठमोठ्या कंपन्याज असतात त्यांच्याकडे एक स्वतःचं सेपरेट डिपार्टमेंट असतं रिसर्च अँड डेव्हलपमेंटवरती. मग ते मार्केटिंग रिसर्च करू शकतात, कन्झ्युमर रिसर्च करू शकतात, कन्झ्युमर्सच्या हॅबिट्सचं रिसर्च करू शकतात. त्याच्यानुसार त्याच्यावरती क्रिएटिव्ह अँड इनोव्हेटिव्ह आयडियाज करण्यासाठी ते एंटरप्रेनर कामाला ठेवतात. सच अन आयडिया इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट मे फेच ग्रेट प्रॉफिट्स ऑफ द ऑर्गनायझेशन. फेच म्हणजे खेचतात, ग्रेट प्रॉफिट ऑर्गनायझेशनसाठी ते खेचून आणतात नवनवीन आयडियाज देऊन. नेटिक इंडिया, टाटा मोटर्स, आता बघा त्यांनी नेटिक इंडिया, टाटा मोटर्स, इन्फोसिस टेक्नॉलॉजीज एक्सेट्रा त्यांनी काय केले असे रिसर्च अँड डेव्हलपमेंटसाठी एंटरप्रेनर्स ठेवलेले आहेत. आज सम ऑफ द सच कंपनीज हू इनकरेज एंटरप्रेनरशिप. एंटरप्रेनर म्हणजे स्वतः बॉस असणे आणि एंटरप्रेनरशिप म्हणजे आपल्या त्या आयडिया दुसऱ्यासाठी वापरणे. डेफिनेशन्स आहेत 2. बाय गिफॉर्ड पिनकोट इल, एंटरप्रेनर्स आर द ड्रीमर्स, जे ड्रीमर्स असतात, हू टेक हँड्स ऑन रिस्पॉन्सिबिलिटी फॉर क्रिएटिंग इनोव्हेशन ऑफ एनी काइंड विथ इन अ बिझनेस. जे बिझनेससाठी नवनवीन इनोव्हेशनच्या आयडिया तयार करतात. एंटरप्रेनर्स कोण असतात? ड्रीमर्स असतात. ते त्यांचे हँड्स ऑन रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे ते त्यांच्या हातात रिस्पॉन्सिबिलिटी घेतात कशासाठी? इनोव्हेशन ऑफ एनी काइंड फॉर विथ इन अ बिझनेस. जसं लास्ट टाइम पण बोललेली मोठमोठ्या कंपन्या असतात त्या अशा ॲड असतात त्यांच्या टीव्हीवरती प्रमोट करायच्या असतात. जस्ट लाईक आता रेड लेबल, त्याच्यामध्ये जागोरे जागोरे ती जी टॅगलाईन असते, अशा वेगवेगळ्या टॅगलाईनसाठी कंपनी खूप सारे पे पण करते अमाऊंट, ज्या मोठमोठ्या कंपन्या असतात त्या. बाय हिशरिच अँड पीटर्स, एंटरप्रेनरशिप इज द एंटरप्रेनरशिप विथ इन अन एक्झिस्टिंग ऑर्गनायझेशन. एंटरप्रेनरशिप ही एका प्रकारची एंटरप्रेनरशिपच आहे आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये. तर आज 3rd चॅप्टर संपलाय आपला. आपण काय काय बघितलं स्टार्टिंगपासून? रिसेंट इनिशिएटिव्ह, त्याच्यामध्ये स्टार्टअप इंडिया होतं. फर्स्टली स्टँडअप इंडिया होतं, नंतर स्टार्टअप इंडिया, नंतर स्टँडअप इंडिया होतं, त्याच्यानंतर ॲग्रो टुरिझम होतं आणि त्याच्यामध्ये एंटरप्रेनर्स होतं. ओके, क्लिअर आहे 3rd चॅप्टर. मग आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये 4th चॅप्टर बघूया. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा.